हॅलो स्टुडंट्स, गुढीपाडवा ह्या सणाची सोपी माहिती पाहूयात। गुढीपाडवा 12 ओळींचा मराठी निबंध ऐकूयात। सर्वप्रथम पीकेज लर्निंग मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे आणि अशाच नवनवीन एज्युकेशनल म्हणजे शैक्षणिक व्हिडिओजसाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा फॉर इंग्लिश अँड मराठी स्टुडंट्स। जल्लोष नववर्षाचा, मराठी अस्मितेचा, शुभारंभ नव्या संकल्पांचा, सण मराठी मनाच्या उत्साहाचा। आपल्या देशात विविध प्रकारचे सण साजरे केले जातात, त्यापैकीच गुढीपाडवा हा एक प्रमुख सण आहे। महाराष्ट्रात प्रामुख्याने हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणून गुढीपाडवा हा सण साजरा करतात। महाराष्ट्रात चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून नवीन वर्षाची सुरुवात करण्याची परंपरा आहे। ह्या दिवशी नववर्षाच्या आगमनासोबतच कापणीच्या हंगामासही सुरुवात होते। हा वसंत ऋतूच्या आगमनाचाही उत्सव आहे, म्हणून यास वसंतोत्सव असेही म्हणतात। गुढी म्हणजे ध्वज, पाडवा म्हणजे प्रतिपदा तिथी म्हणजेच चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी जो ध्वज आपण आपल्या घरात अंगणात उभा करतो त्यास गुढीपाडवा असे म्हणतात। हा ध्वज म्हणजेच विजयाचे आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते। चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच गुढीपाडव्याला सकाळी लवकर उठून स्नान करतात, नवीन वस्त्रे परिधान करतात, दारापुढे सरळ रांगोळी करतात, दारी फुलांची तोरणे लावली जातात। त्यामुळे सर्वत्र आनंदी आणि मंगलमय वातावरणात सण साजरा करतात। घरातल्या मोठ्या व्यक्तीने घरातल्या देवांची मनोभावे पूजा करावी। नवीन वेळूची काठी आणून ती धुवून तिच्या टोकाला नवे कोरे रेशमी वस्त्र, कडुलिंब, फुलांचा हार आणि साखरेची माळ बांधून त्यावर चांदीचा तांब्या उलटा ठेवला जातो। त्यानंतर पाटावर तांदूळ ठेवून गुढी उभी केली जाते। साधारण सूर्योदयानंतर ही गुढी उभारतात। पाटाभोवती रांगोळी काढून हिंदू नवीन वर्षाची सुरुवात केली जाते। हा सण 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जातो। गुढीपाडव्यापासूनच राम जन्मोत्सव आणि चैत्र नवरात्रास सुरुवात होते। गुढी उभारल्यानंतर सर्व कुटुंबियांच्या समवेत गुढीला हळदी कुंकू फुले वाहून नमस्कार केला जातो। या दिवशी नैवेद्य म्हणून अनेक पदार्थ तयार केले जातात। यात प्रामुख्याने श्रीखंड, पुरी, पुरणपोळीचा नैवेद्य बनविला जातो। या दिवशी गुढीला कडुलिंबाच्या कोवळ्या पानांची डहाळी लावली जाते। हे कडुलिंबाचे खास महत्त्व अधोरेखित करते। तसेच या दिवशी नैवेद्यासोबतच कडुलिंबाची पाने खाण्याचीही परंपरा आहे, कारण कडुलिंबामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात, ते आरोग्यास उपयुक्त असते। तसेच या महिन्यात भरपूर उकाडा असल्याने शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी कडुलिंब औषधी म्हणून काम करते। अशा प्रकारे गुढीपाडवा हा सण सर्वत्र आनंद आणि उत्साहात साजरा केला जातो। यामागे अनेक आख्यायिका असल्या तरी विशेष करून विजयाचे आणि समृद्धीचे प्रतीक म्हणून गुढी उभारावी। गुढीपाडवा हा केवळ एक सण नाही, तर मराठी संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे। तर ही आहे गुढीपाडव्याची संपूर्ण माहिती। थँक्स फॉर वॉचिंग। हा व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला, उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा, फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।